Hello students, welcome to my channel. Today we are going to see the grammar chapter not only but also. त्याचा अर्थ आहे हेच नाही तर ते सुद्धा. When two persons, two actions or two objects are different at that time, not only but also, this conjunction is used to join them. तर यामधून तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा दोन व्यक्ती, दोन वस्तू किंवा दोन कृती वेगळ्या असतील आणि त्यांना जोडण्यासाठी आपण नॉट ओनली बट ऑल्सो ह्या कंजंक्शनचा वापर करतो. पण हेच नाही तर ते म्हणजे दोन वस्तूपैकी दोन्हीही वस्तू सांगायच्या असताना याचा वापर केला जातो. आता एक्झाम्पल आहे ही इज रिच, ही इज पॉवरफुल. आता यामध्ये सब्जेक्ट सेम आहे, वर्ब सेम आहे, पण जे ऑब्जेक्ट आहे किंवा याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणू हे डिफरंट आहेत. तर त्यांना कसं जोडले बघूया आपण. ही इज नॉट ओनली रिच बट ऑल्सो पॉवरफुल. तो रिच म्हणजे श्रीमंत, तो श्रीमंतच नाही तर पॉवरफुल सुद्धा आहे. सेकंड पाहूया मेन अँड विमेन डान्स्ड. स्त्री आणि पुरुषांनी डान्स केला. नॉट ओनली मेन बट ऑल्सो विमेन डान्स्ड. पुरुषांनीच नाही तर स्त्रियांनी सुद्धा डान्स केला, त्यांनी नृत्य केले, असा या नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केला जातो. पण ते तुम्हाला शिकायचं असेल तर आता आपण एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगते. तर नॉट ओनली बट ऑल्सो यूज करताना कर्ता, क्रियापद आणि कर्म हे वेगवेगळं असताना आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो हे वेगवेगळ्या ठिकाणी वापरायचं आहे. तर आपण पहिलं पाहूया वेन द सब्जेक्ट्स आर डिफरंट. ज्या वेळेला सब्जेक्ट म्हणजे कर्ता ज्या वेळेला वेगवेगळा असतो त्यावेळेला आपण नॉट ओनली बट ऑल्सो कसे यूज करणार आहोत. स्टार्ट द सेंटेन्स विथ नॉट ओनली. ज्या वेळेला वाक्यामध्ये वेन द टू सब्जेक्ट्स आर डिफरंट यूज नॉट ओनली ऍट द स्टार्ट ऑफ द आन्सर. देन यूज फर्स्ट सब्जेक्ट. नॉट ओनली नंतर आपल्याला पहिला सब्जेक्ट म्हणजे पहिला कर्ता यूज करायचा आहे. आफ्टर दॅट यूज बट ऑल्सो अँड देन सेकंड सब्जेक्ट. त्यानंतर पहिल्या सब्जेक्ट नंतर बट ऑल्सो वापरायचा आहे, त्यानंतर सेकंड सब्जेक्ट अँड फोर्थ राईट द रिमेनिंग सेंटेन्स. आणि सेकंड सब्जेक्ट नंतर उरलेलं वाक्य जशाला तसं लिहायचं आहे. आता यामध्ये दुसरी पद्धत सुद्धा आहे. जर तुम्हाला वाक्याचा अर्थ कळत असेल तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा तो सहज सोडवू शकता. हिअर एक्झाम्पल इज आय and my sister attended the tuition class. इथे I and my sister attended the tuition class. आता इथे सब्जेक्ट दिला आहे I आणि my sister. हे दोन सब्जेक्ट्स आहेत आणि त्या दोघींनीही एकच कृती केलेली आहे. इथे attended is a verb, is used both, and tuition class object is used also for both subject. I and my sister attended the tuition classes. मी आणि माझी बहिणीने ट्युशन क्लासेस अटेंड केले. तर या दोघींसाठी क्रियापद एकच आले आहे आणि कर्म सुद्धा एकच आलेलं आहे. अशा वेळेला आपल्याला काय करायला सांगितले. नॉट ओनली सुरुवातीला काय यूज करायला सांगितलं आहे नॉट ओनली. इथे आपण असं घेऊया फर्स्ट सब्जेक्ट, सेकंड सब्जेक्ट, नॉट ओनली. Then use first subject. What is first subject? I. Then use but also. Not only I but also. What is second subject? My sister. Then write the remaining sentence. Attended tuition classes. Tuition classes. Now second sentence is the boys and the girls participated in the party. Here also subjects are different. The boys and the girls, they both do the same action, participated in the party. Here verb is participated. Verb या दोघांसाठी एकच वाला आहे आणि बाकीचा जो रिमेनिंग सेंटेन्स आहे हे दोन्हीसाठी आलेला आहे. सो
The boys and the girls are different subjects. So start the sentence with not only the boys. Then use first subject. We also used. Then but also after first subject. Then use second subject. What is second? Second subject is the girls. Then write the remaining sentence as it is. Participated in the party. Now, third sentence. She works hard. Her mother works hard. इथे पण सब्जेक्ट वेगळे आहेत. She and her mother. They both does same work. She works hard and her mother also works hard. तर या दोघेही मेहनत करतात. पण दोघींसाठीही एकच क्रियापद वापरलं आहे. पण सब्जेक्ट वेगळे आहेत. So, not only what is first subject? She. Then second, then use but also. Then second subject, her mother. आता इथे हे लक्षात घ्यायचं आहे की इथे दोन वेळेला जरी आपल्याला प्रेडिकेट दिलेला आहे, या वाक्यामध्ये दोन ठिकाणी आपल्याला प्रेडिकेट दिले, वर्क्स हार्ड वर्क्स हार्ड, तर दोन वेळेला न वापरता ते आपल्याला एकदाच यूज करायचं आहे. नॉट ओनली शी बट ऑल्सो हर मदर वर्क्स हार्ड. तर अशा प्रकारे ज्या वेळेला डिफरंट सब्जेक्ट असतात त्यावेळेला आपण नॉट ओनली बट ऑल्सो कसं यूज करायचं हे पाहिले. आता बघूया पुढे. नाव when the verbs are different in given sentence. ज्या वेळेला दिलेल्या वाक्यामध्ये verbs वेगळे असतात त्यावेळेला आपण कशा प्रकारे नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं आहे. स्टार्ट द सेंटेन्स विथ सब्जेक्ट. सब्जेक्टने स्टार्ट करायचं आहे. देन यूज नॉट ओनली, देन फर्स्ट वर्ब. सब्जेक्ट नंतर काय घेणार आपण? नॉट ओनली, देन फर्स्ट वर्ब, देन आफ्टर दॅट यूज बट ऑल्सो, देन सेकंड वर्ब अँड आफ्टर दॅट राईट द रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज. तर आता इथे आपल्याला वाक्य दिलेलं आहे एक्झाम्पल. यामध्ये रामू मेक्स शूज, ही सेल्स देम. हिअर सब्जेक्ट इज रामू and in this sentence subject is he. Verb is makes. Here sells is verb, object and object. आता पहा, रामू मेक शूज. रामू शूज बनवतो. ही सेल्स देम. तो त्यांना विकतो. आता पाहिजे बनवणारा कोण आहे? रामू आहे आणि विकणारा सुद्धा रामू आहे. मग इथे सब्जेक्ट आहे सेम आहे. मेक्स अँड सेल्स दोन वर्ब दिले. मेक्स अँड सेल्स दिस वर्ब्स आर डिफरंट. हे क्रियापद वेगवेगळे आहेत, बनवणे आणि विकणे. शूज ऑब्जेक्ट शूज आणि देम सेम आहे कारण शूज बनवतो आणि त्यांना विकतो म्हणजे शूजला विकतो. मग हे पण सेम आहे. मग वेन द सब्जेक्ट्स आर सेम, ऑब्जेक्ट्स आर सेम बट verbs are different, how we use not only but also. So start the sentence with subject. What is subject? Ramu. Then not only, then use first verb. What is first verb? Here makes first verb and says between is second verb. Not only makes but also. But also sells shoes. रिमेनिंग सेंटेन्स मध्ये शूज. आता इथे दोन ठिकाणी जरी आले तरी आपल्याला एकदाच यूज करायचं आहे. रामू नॉट ओनली मेक्स बट ऑल्सो सेल्स शूज. तर रामू काय करतो? शूज बनवतच नाही तर त्यांना विकतो सुद्धा. म्हणजे रामू काय करतो? दोन क्रिया करतो. शूज बनवतो आणि विकतो. तर अशा प्रकारे नॉट ओनलीचा वापर आपल्याला करायचा आहे. सेकंड सेंटेन्स, ही कॅन स्पीक इंग्लिश, ही कॅन राईट इंग्लिश. इन दिस सेंटेन्स ही सब्जेक्ट इज सेम,
English object is same, helping verb is same, but verbs are different, V1 and V2. So, तर he can speak English, he can write English. तो इंग्लिश बोलू शकतो, तसेच तो इंग्लिश लिहू सुद्धा शकतो. मग इथे इंग्लिश आहे, सब्जेक्ट ही आहे, पण डिफरंट वर्ब्स आहेत, राईट अँड स्पीक. सो राईट द सब्जेक्ट ॲज इट इज, ही. देन यूज नॉट ओनली, एक मिनिट, can helping verb, he can not only, first verb speak, second but also, second verb is write English. He can not only speak but also write English. Sita composes poems, she sings them. इथे पहा, सब्जेक्ट सीता, शी, पोएम्स, ऑब्जेक्ट, वर्ब्स आहे, कंपोज म्हणजे रचना करणे आणि सिंग्स म्हणजे गाणे. मग इथे वर्ब काय आहेत, डिफरंट आहेत, म्हणून याला V1 V2 देणार आहोत आपण. सीता कंपोजेस पोएम्स, शी सिंग्स देम. तर इथे काय करणार आहोत आपण, नॉट ओनली, सीता सब्जेक्ट, देन यूज not only, composes but also sings poems. सीता कविता रचना करण्याबरोबरच गाऊ सुद्धा शकते. म्हणजे कवितेला ती रचना तर करतेच, पण गाऊ सुद्धा शकते. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन्ही जेव्हा वर्ब्स वेगळे असतात त्यावेळेला आपल्याला कशा प्रकारे नॉट ओनली बट ऑल्सो करायचं आहे ते याच्यात आपण पाहिलेलं आहे. तर ज्या वेळेला सेम सेंटेन्सेस असतात, सेम वर्ड्स असतात, ते सिंगल टाइम रिपीट करायचे आहेत. जसं आपण सब्जेक्ट पाहिले डबल आहे, एकदाच घेतलं आहे, कॅन आहे डबल, इथे एकदाच घेतलेलं आहे, आणि इंग्लिश सुद्धा एकदाच घेतलेलं आहे. जरी आपण दोन वेळेला शब्द रिपीट झाले तरी आपल्याला ते सिंगल वेळाच यूज करायचे आहे. नाव वेन द ऑब्जेक्ट्स आर डिफरंट, ज्या वेळेला कर्म वेगवेगळे असतात त्यावेळेला काय करायचं आहे. स्टार्ट द सेंटेन्स विथ सब्जेक्ट अँड वर्ब. सेंटेन्स सब्जेक्ट आणि वर्बने सुरुवात करायची आहे. स्टार्ट द सेंटेन्स विथ सब्जेक्ट अँड वर्ब, देन यूज नॉट ओनली, देन फर्स्ट ऑब्जेक्ट. नंतर वर्ब नंतर आपल्याला नॉट ओनली यूज केल्यानंतर आपल्याला फर्स्ट ऑब्जेक्ट यूज करायचं आहे. आफ्टर दॅट यूज बट ऑल्सो, देन सेकंड ऑब्जेक्ट. नंतर सेकंड ऑब्जेक्ट यूज करायचा आहे. राईट द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, आणि त्यानंतर सेकंड ऑब्जेक्ट नंतर आपल्याला उरलेला सेंटेन्सचा भाग काय करायचा आहे, लिहायचा आहे. इन दिस सेंटेन्स सब्जेक्ट इज ही, verb reads, magazines object, newspaper object. आता पाहिजे he subjects are same, reads verbs are same, magazines newspaper objects are different. At that time we have to start the sentence with subject and verb. What is subject? He. Then what is verb? Reads. मी तुम्हाला आधी सांगितलं की ज्या वेळेला सेम सब्जेक्ट आणि वर्ब्स असेल त्यावेळेला आपल्याला फक्त एकदाच त्याचा वापर करायचा आहे, म्हणून आपण ही आणि रीड्स एकदाच घेतलेला आहे. देन यूज नॉट ओनली. व्हॉट इज फर्स्ट ऑब्जेक्ट? मॅगझिन्स. नॉट ओनली मॅगझिन्स, देन यूज बट ऑल्सो. What is second object? Newspaper. आता या वाक्यामध्ये टू आले आहे तर ते काय होईल, ओमिट होईल, रिमूव्ह होईल. तो मॅगझिन्स वाचतो, तो न्यूजपेपर सुद्धा वाचतो.
मग इथे आपलं झालंय वाक्य ही रीड्स नॉट ओनली मॅगझिन्स, तो मॅगझिन्स नाही तर वृत्तपत्र सुद्धा वाचतो. सेकंड आहे द स्टुडंट प्ले फुटबॉल, दे प्ले क्रिकेट. इथे पहा सब्जेक्ट आहे द स्टुडंट्स इन द सेंटेन्स and they is also subject. What is verb? Play. And object is football and cricket. In this sentence, subjects are same. Subject is same. The students and it is used for students. They. Subject same आहे, verb same आहे, but objects are different. मग या वेळेला आपण काय करणार आहोत? Write the subject as it is. The students, verb play. एकदाच घ्यायचं आहे आपल्याला स्टुडंट्स, आणि प्ले दोन वेळेला दिलेला आहे तरी एकदाच यूज करायचं आहे. द स्टुडंट्स प्ले नॉट ओनली फुटबॉल बट ऑल्सो क्रिकेट. तर विद्यार्थी फुटबॉलच नाही तर क्रिकेट सुद्धा खेळतात. थर्ड सेंटेन्स सी इज ब्युटिफुल, सी इज क्लेवर ऑल्सो. तर सब्जेक्ट इज शी, वर्ब इज and clever is object. Clever and beautiful is object. She is beautiful, ती सुंदर आहे, ती शहाणी सुद्धा आहे, हुशार सुद्धा आहे. तर इथे आपण सब्जेक्ट सेम आहेत, वर्ब सेम आहेत, ऑब्जेक्ट डिफरंट आहेत. देन यूज नॉट ओनली, फर्स्ट ऑब्जेक्ट ब्युटिफुल, देन यूज but also, second object is clever and we omit also. She is not only beautiful but also clever. ती सुंदर तर आहेच पण हुशार सुद्धा आहे. तर अशा प्रकारे हे तीनही प्रकार आपण आज शिकलेले आहोत. म्हणजे जर ज्या वेळेला सब्जेक्ट वेगळे असतील, वर्ब वेगळे असतील, ऑब्जेक्ट वेगळे असेल तर आपण कशा प्रकारे नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करतो हे आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत.